राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या मिनी ब्लॉगमध्ये। आज आहे 15 ऑगस्ट आणि आज आहे माझ्या मुलीचा डान्स। तिला मिळालेला आहे आर्मीचा ड्रेस आणि या आर्मीच्या ड्रेसवर मी एक पण रील बनवणार नाही असं कधी होईल का, म्हणून मी विचार केला आणि रात्री रील्स बनवून टाकली। कारण तो ड्रेस नंतर वापस द्यावा लागते ना, म्हणून नंतर मला तो ड्रेस खूप आवडला। माहिती आहे का, तो ड्रेस घातल्यानंतर एक पॉवर आल्यासारखी वाटते आणि खरोखर अंगाला काटे आले ते घातल्यानंतर। कारण हा मी ड्रेस पहिल्यांदाच घातला होता आणि तोही मला गुंजनमुळे घालायला मिळाला। त्यावर मी एक रील बनवली आणि ते मी यूट्यूबवर टाकलीच आहे, तुम्ही तर बघितलीच असेल। गुंजन करत होती आपल्या स्कूलची तयारी आणि तिला आर्मीच्या ड्रेसवर नाही का हेअरस्टाईल करायची होती, दोन मधातून भांग काढून दोन साईडनी ती वेणी गुंपून वगैरे वगैरे। तर ते काही मला जमत नाही। बरं, मी करूनही दिलं असतं, पण आजकालच्या मुलांचं कसं आहे, त्यांना परफेक्टच पाहिजे आणि पार्लरवालींच्या हातून चुकलं तर ते चालेल बरं, पण आपल्या हातून नाही चुकलं पाहिजे। आधीचा 15 ऑगस्ट कसा होता, चपचप तेल लावून दिलं आपल्या आईनी, मस्त दोन बुच्या घालून दिल्या आणि स्कूलमध्ये चाललो काय। पण आता तर काही नाही, मुलांच्याच मनाने ऐकावं लागते, म्हणून ती पार्लरमध्ये चालली आहे हेअरस्टाईल करायला। बरं, पार्लरवाल्यांनी ती हेअरस्टाईल करून दिली आणि घेतले किती 150। मला तर असं वाटलं ती घेणारच नाही, पण त्यांनी घेतले आणि तेही तिला गुंजनला आवडलेली नाही आहे। आणि हा बघा, आदिराज सकाळी उठून बसलेला आहे, दूध वगैरे झालं त्याचं, टी व्ही बघत बसला आहे। आणि बाईनी काल शूज धुतले, शूज वाळले नाही, 2 दिवसापासून पाऊस सुरू आहे आणि तिला म्हटलं मी दुसरे शूज घाल, मी ब्लॅक कलरचे धुवून ठेवले आहे साईडनी। तिला म्हटलं ते घाल, तर नाही, तिला तेच घालून जायचे। तिचे आजोबा पण उभे होते तिला नेऊन सोडायला, कारण व्हॅन तर येणारच नव्हती, आज सुट्टी होती तर व्हॅनला। आणि चालली आहे ती शेवटी स्कूलमध्ये पण गेली तर तोंड फुगवूनच गेली। तिला हेअरस्टाईल ती आवडलीच नव्हती, मी करून पण दिली असती पण तेही तिला आवडली नसतीच। आणि आपल्या आईने आपल्याला काहीही करून दिलं त्यावेळेला आपण म्हणत होतो आई चांगलंच आहे, पण आता तसं नाही आहे।